माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारोह शुभारंभ सांगलीत पार पडला। या कार्यक्रमाला राज्य आणि देशातील काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली। या कार्यक्रमावेळी काँग्रेस नेत्यांनी काळ्या पैशासंदर्भात केंद्राने घेतलेल्या धोरणांवर तसंच राज्यातील कारभारावर सडकून टीका केली। सहकार चळवळ मोडीत काढली गेली तर त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसेल अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बोलून दाखवली। कोत्या बनानं राज्य चालवता येत नाही अशी कोपरखळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मारली। तर वसंतदादांनी आणलेली पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आता राज्य सरकार पैसे अडवा आणि विरोधकांची जिरवा अशा पद्धतीने राबवत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे। हा सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। ही सरकारी चळवळ सांभाळण्याचं काम आपण केलं पाहिजे। ही सरकार चळवळ भविष्यावर टिकली पाहिजे। हेच खऱ्या अर्थाने दादांना अभिवादन राहणार आहे। दादांना खऱ्या अर्थाने आपली जे काही आपलं अभिवादन आहे खऱ्या अर्थाने कृतीमध्ये झालं पाहिजे आणि सरकार चळवळ जी दादांनी उभी केली होती ती जोपासण्याचं काम आपण केलं पाहिजे। सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे। कोणत्या मनानं राज्य व्यवस्था करता येत नाही हे आजच्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारला समजलं पाहिजे। दादा हे काही कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री नव्हते। महाराष्ट्राचा एक सामान्य नेतृत्व या राज्याला आज जे राज्य ज्या प्रगतीपथावर आहे ते कर्तव्याची दादांची होती। राज्य सरकारने जन्मशताब्दीचं खरं ऋण स्वीकारून हे काम हा सोहळा घ्यायला पाहिजे होता। दादांनी पक्षासाठी दिलेले योगदान, धाडसाने केलेलं काम, सडेतोडपणा कुठल्याही पक्षाला आताच्या सरकारची भूमिका आहे। दादांनी पाणी अडवा पाणी जिरवा केलं तर आताचं सरकार पैसे अडवा आणि विरोधकांची जिरवा एक कलमी कार्यक्रम राबवत आहे। हा फरक झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।